नमस्कार, मी सुवर्ण. 4 वाजलेत. पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघूयात. सुरुवात दिवसभरातल्या लक्षवेधी बातमीनं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अखेर जामीन मंजूर झालेला आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. काही वेळापूर्वीपर्यंत सुनावणी झाली आहे. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सुरू आहे. न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जामिनाची प्रक्रिया सुरू आहे. असे सगळे अपडेट्स न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांनी पाहिले. या घडीला एक महत्त्वाची बातमी येते. जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झालेला आहे. 15,000च्या जात मुचलक्यावर आव्हाड यांच्यासह 12 जणांना कोर्टानं जामीन मंजूर केलाय. तसंच तपासात सहकार्य करण्याची अट देखील ठेवण्यात आलेली आहे. जितेंद्र आव्हाड तपासात सहकार्य करत नव्हते असं पोलिसांनी सांगितलं होतं. जितेंद्र आव्हाड यांना आता जामीन मंजूर झालाय. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना अधिक विचारूया. अजित, अटी शर्थी घातल्या गेल्या, जामीन मंजूर झालाय, काय अधिक माहिती? नक्कीच त्यांना 15,000 रुपयाच्या व्यक्तिगत जात मुचलक्यावरती जामीन मंजूर झालेला आहे. थोड्याच वेळात त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनमधून काढलं जाईल. सगळ्या 12 आरोपींना आव्हाडांसह आणि ठाणे कोर्टामध्ये आणलं जाईल. यामुळे तयारी सुरू केलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे, जो सकाळी होता त्या पद्धतीनं आता कोर्टामध्ये पोलीस बंदोबस्त लावायला सुरुवात केलेली आहे. कारण का जामीन मिळाल्यानंतर हळूहळू आता एनसीबीचे कार्यकर्ते जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे इथे एक मोठी गर्दी होईल. आव्हाड बाहेर पडल्यानंतर ते काय बोलतील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया कशी आहे आणि काय पुढे होईल हे जाणून घेण्याकरता एनसीबीच्या लिगल सेलचे विनोद उत्तेकर आपल्यासोबत आहेत. विनोदची आता ही सगळी प्रक्रिया कशी असेल, त्यांना आणलं जाईल आणि पुढची प्रक्रिया जामिनाची कशी पार पाडली जाईल? आता माननीय न्यायालयाने आव्हाड साहेब आणि बाकीचे आरोपी आहेत त्यांना सगळ्यांना कॅश शुअरिटीवर सोडून दिलेलं आहे. तर त्यांचा तो पी आर बॉन्डसाठी आता त्यांना कोर्टात बोलवलं जाईल आणि पी आर बॉन्डवर साईन करून त्यांना रिलीज केलं जाईल. न्यायालयामध्ये साधारणपणे युक्तिवाद झाला होता. सरकारी पक्षाने काही गोष्टी म्हटल्या होत्या की जर आव्हाडांना जामीन दिला गेला तर जामीनला विरोध केला होता. जर जामिनाला विरोध केला गेला, जामीन दिला गेला तर ते राजकीय व्यक्तिमत्व आहेत, ते तपासामध्ये बाधा आणू शकतात, साक्षीदारांना धमकावू शकतात. त्याचबरोबरीनं जे इतर साक्षीदार आहेत त्यांना संपर्क करू शकतात. अशा वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते मुद्दे कसे जामिनाकरता मार्ग ठरत होते? नाही, आर्ग्युमेंटच्या वेळी जर माननीय कोर्टासमोर हाच जर प्रश्न उपस्थित केला होता सरकारी वकिलांनी की विटनेस किंवा यांना थोडा इन्फ्लुएन्स केला जाईल, पण त्याचा काही प्रश्न नाही. कारण जेव्हा 11 नोव्हेंबरला आव्हाड साहेबांना जेव्हा नोटीस दिली गेली होती तेव्हा त्यांना नोटीसचा टायमिंग हा 5 वाजता दिला होता. तरीसुद्धा आव्हाड साहेबांनी त्या 5च्या अगोदरच 2 वाजता हे पोलीस स्टेशनमध्ये स्वतः उपस्थित राहून त्यांनी हजेरी दिली. म्हणजे पूर्ण त्यांचं एक सेल्फ हे होतं की त्यांनी स्वतः जाऊन सपोर्ट करणार होते. तर तो हा जो विटनेस किंवा जे बाकीच्यांना इन्फ्लुएन्स करण्याचा, दबाव करण्याचा काही प्रश्न उपस्थित होत नाही आहे. हाच महत्त्वाचा मुद्दा होता जो न्यायालयाने मान्य केला आणि तुम्हाला जामीन मिळालेला आहे. कारण का नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये, माफ करा, बेलेबल ऑफेन्समध्ये नोटीस 72 तासांच्या आधी दिली जावी आणि चौकशीला बोललं जावं, मग अटक केलं जावं किंवा अटक करण्याआधी इंटिमेशन केलं जावं. हाच महत्त्वाचा मुद्दा ठरला. नाही, ह्याच्यामध्ये सेक्शन 41A प्रमाणे 7 वर्षाच्या खालीचे जे शिक्षाचे पात्र जे गुन्हे असतात त्यांना तुम्हाला 41ची नोटीस द्यावी कंपल्सरी असते. कायद्याने ती बंधनकारक आहे. पण तिला स्पेसिफिक टाईम दिला नव्हता की जेव्हा ती किती टाईम दिला पाहिजे, किती वेळ दिला पाहिजे त्या नोटीससाठी. पण जस्टिस भारती डांगरे मॅडमचं एक जजमेंट आहे जे आता हल्ली 2022मध्येच प्रोनाऊन्स झालेलं आहे की त्याच्यामध्ये की स्पेसिफिक 72 अवर्सचा नोटीस तुम्हाला आरोपींना दिलं पाहिजे. त्यांचं म्हणणं काय ते म्हटलं पाहिजे, त्याप्रमाणेच तुम्हाला ती नोटीस दिली पाहिजे. तसं ते पोलिसांनी काही केलं गेलं नाहीये. त्यांनी 11 तारखेला नोटीस दिली आणि त्यांना सेम डेला अरेस्ट केलं बिफोर दी इफेक्ट ऑफ दी नोटीस. जे नोटीस 5 वाजता त्यांना बोलवलं होतं त्याच्या अगोदरही त्यांना अरेस्ट करून ठेवले होते. परत आता जामीन तर मिळालेला आहे. 15,000 रुपयांचा व्यक्तिगत जात मुचलक्यावरती जामीन मिळालेला आहे. ही प्रक्रिया कशी असते? आता ते येतील, सही करतील, नोटांचे नंबर आणि सगळे कुठल्या डिपार्टमेंटला जाईल, ही थोडी प्रक्रिया सविस्तर सांगा. नाही, आता काही झालंय की जसं कॅश शुअरिटी त्यांना कॅश शुअरिटी दिल्यानंतर त्यांना पी आर बॉन्ड असतो. तर पी आर बॉन्डसाठी त्यांना मॅजिस्ट्रेट समोर साईन केले जाते. आरोपींना साईन करण्यासाठी बोलवलं जातं. आता लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट होऊ नये म्हणून त्यांना बाजूच्या ठिकाणी सेफ कस्टडीमध्ये ठेवलं होतं. आता त्यांना कोर्टासमोर आणलं जाईल, त्यांची साईन घेतली जाईल आणि त्यांना रिलीज केलं जाईल. पण अटी शर्ती पण काही घातल्या असं सांगितलं जातं. अटी शर्तीपर्यंत अजून तर ती जी प्रॉपर ऑर्डर आलेली नाहीये. पण त्यांना एक सांगितलंय की काही विटनेस किंवा ज्या साक्षीदार त्यांना काही लोकांना
इन्फ्लुएन्स केला नाही पाहिजे, दबाव नाही केला पाहिजे. शहर सोडण्याआधी तपास अधिकाऱ्यांना सांगून जावं. नाही, असं अजून तरी काही प्रॉपर अजून ऑर्डर आलेली नाहीये. प्रॉपर जशी ऑर्डर येईल तसं आपल्याला कळवलं जाईल त्याच्याबद्दल. नक्कीच तुम्ही ऐकलं असेल की सविस्तर प्रक्रिया जी आहे त्या सगळ्या 12 जणांना आता न्यायालयामध्ये आणलं जाईल. मॅजिस्ट्रेट समोर त्यांची पर्सनल बॉन्डवरती सही घेतली जाईल आणि ती प्रक्रिया जी आहे ते संपूर्ण पैसे भरले जाऊन मग त्यांना जामीनमुक्त केलं जाईल आणि ते कोर्टाच्या बाहेर येतील. बरं, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी अजित आपल्या सोबत होते. वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. 15,000चा जामीन मंजूर झालेला आहे. जामीन मिळालेला आहे जितेंद्र आव्हाडांसह 12 जणांना. आता पुढची प्रक्रिया पूर्ण केली जाईल जामिनाची आणि ते बाहेर पडतील. आव्हाडांना जामीन मिळाल्याबाबत त्यांच्या वकिलांनी काय माहिती दिली पाहूया. मेहरबान न्यायालयाने आमच्या युक्तिवादावरती ऑर्डर पास केलेली आहे. जितेंद्र आव्हाड साहेब आणि बाकीच्या सगळ्या आरोपींना बेल मंजूर केलेला आहे आणि बेल ऑर्डरचं कंप्लायन्सचं काम चालू आहे. त्यांना आजच बेल ऑर्डरच्या कंप्लायन्स नंतर सोडलं जाईल. साधारणतः किती वाजेपर्यंत ही कायदेशीर प्रक्रिया पार पडली जाऊ शकते? ही 4:30-5 वाजेपर्यंत पूर्ण प्रक्रिया संपेल. त्यांना पुन्हा कोर्टात हजर करून त्यांच्या बॉन्डवरती सह्या घेऊन त्यांना इथून कोर्टातनं रिलीज केलं जाईल. जितेंद्र आव्हाड यांचा भाचा दिग्विजय गजरे याच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड यांचे नातेवाईक आहेत दिग्विजय गजरेजी. त्याची अटक केली तर पहिले चौकशीला बोलवलं, तात्काळ अटक केली आणि आज जामीन पण झाला. तुम्ही बघताय काय चाललंय ते तुमच्याच माध्यमांसमोर आहे. माध्यमांनी दाखवलेलं आहे, माध्यमांना दिसलेलं आहे की कशा प्रकारे हे सगळं कट रचण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी सत्याचा विजय हा होतोच आणि तो आता झालेला आहे. चाणक्य वारंवार असं म्हटलं जातं की आपल्याला माहिती आहे की चाणक्य तो तपास अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना फोन करत होता कशा पद्धतीने वागणूक द्यावी, जेवण देऊ नये किंवा त्रास द्यावा. अशा पद्धतीने हे चाणक्य नेमकं कोण आहे, काय कळलंय का? सर आम्हाला तर काय कळलं नाही. तुम्हाला कळेल तर आम्हालाही सांगा. की आता आव्हाडांची काय आपली चर्चा झाली आहे, कारण का कोर्टामध्ये आले नाही साहेब तर आता पोलीस स्टेशनला आहेत. कोर्टात त्यांना हजर करून आम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ. होते. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर जेव्हा त्यांना अटक केली होती, आपण नातेवाईक आहात, फार जवळचे आहात, वरिष्ठ नेत्यांचे कोणाचे फोन आले होते का आव्हाड साहेबांची विचारपूस केली? सबंध वरिष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया नुसत्या फोनवर नाही पण सगळ्यांनी प्रतिक्रिया माध्यमांनाही दिलेल्या आहेत, प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेल्या आहेत. जयंत पाटील साहेब असो, सुप्रियाताई असो, पवार साहेब स्वतः असो, तर सगळ्यांचा सपोर्ट आणि सगळ्यांचा पाठिंबा साहेबांना आहेच, नेहमीच आहे आणि नेहमीच होतो. स्थानिक राजकारण जे आहे, राजकारणाचा सगळा भाग होता साहेब. आता स्थानिक हे राहिलेलं नाही. हा महाराष्ट्राचं विद्रुपीकरण, महाराष्ट्राच्या इतिहासाचं विद्रुपीकरण होत आहे. त्याच्यामुळे स्थानिक राजकारणाचा विषय नाही आहे हा विषय त्याच्या पलीकडे गेलेला आहे. आणि ज्यांनी ज्या कट कारस्थान रचायचा प्रयत्न केलेला आहे ते सक्षेल फेल झालेत ते करण्यामध्ये. त्याच्यामुळे हे आता सगळ्यांना दिसून येत आहे की हे कसं खोटं आणि कसं प्लॅन्ड होतं. बुलढाणा राजेश अजित मांढरे, न्यूज लोकमत, ठाणे. दरम्यान आव्हाडांना कायदा मोडण्याची सवयच आहे. आव्हाडांचे सर्वेसर्वा पवार असून चाणक्य, चंद्रगुप्त हे शरद पवारच आहेत, असा टोला भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी लगावला. अतुल भातखळकरांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आव्हाड यांना हे प्रत्युत्तर दिलंय. चाणक्य आणि चंद्रगुप्त शरद पवारच आहेत. आव्हाडांना कायदा मोडण्याची सवयच आहे असं भातखळकरांनी म्हटलंय. अतुल भातखळकर यांच्याशी न्यूज 18 लोकमतने संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सगळ्या जगाने पाहिलंय की त्यांनी काय उद्योग केले. कोणीही कुठल्याही थिएटरमध्ये विदाऊट परमिशन जाऊ शकतो का? तर नाही जाऊ शकत. ट्रेसपासिंगची केस लागेल. त्यांनी तिकडे मारहाण केली, एका महिलेला 2,000 रुपये देण्याचा प्रयत्न केला, हे पण पाहिलं आपण. हे सगळं कशा करतो आणि त्याच्यामुळे पोलीस योग्य कारवाई करतायत. आता याच्यामध्ये काही अन्याय होतोय वगैरे, वर्ण दबाव येतोय, आपलं काही असायचं कारण नाही. आता हा जो तुम्ही मुद्दा भातखळकरजी मांडला की अन्याय होतोय किंवा वरून दबाव येतोय, हाच मुद्दा खुद्द आव्हाडांनी सुद्धा कोर्टाच्या आवारामध्ये नातेवाईकांशी बोलताना उपस्थित केला की चाणक्याकडनं सतत फोन येत आहेत आणि मला घरचं जेवण सुद्धा मिळू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता हा नेमका चाणक्य कोण, कोणाला उद्देशून त्यांनी म्हटलं असावं? आव्हाडांच्या दृष्टीने चाणक्य, चंद्रगुप्त, परमेश्वर हे सगळे शरद पवारच आहेत ना. दुसरं कोण आहे आव्हाडांच्या दृष्टीने? त्यामुळे आव्हाडांना म्हणावं की आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे. हो, काहीतरी आपलं उगीच माझ्याकरता कोणीतरी फार प्रयत्न करतंय माझ्यावर, हे कोण आव्हाड, कोण आहेत ते?
ही इज हॅबिच्युअल ऑफेंडर. त्यामुळे त्यांना आत ठेवावं याच्याकरता कोणीतरी प्रयत्न करतंय असं काही नसतं. आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचं राज्य आहे. पुढची बातमी. काल उद्धव ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का बसला. गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. कीर्तिकर यांनी शिवसेनेत पडलेल्या फुटीला राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचा घणाघात केला. पवारशाही संपवून राज्यात शिवशाही येईल अशी टीका गजानन कीर्तिकरांनी केली. उद्धवशाही आणि पवारशाही ह्या महाराष्ट्रामधली जेव्हा संपुष्टात होणार नाही, कमी होईल, तेव्हा हा एकनाथ शिंदे ह्या महाराष्ट्रात शिवशाही आणेल. ही पवारशाही संपलीच पाहिजे महाराष्ट्रातल्या राजकारणात. 40 लोकांनी जे बंड केलं ना, त्याचं मूळ कारण हेच आहे की शिवसेना फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी आमच्याबरोबर सरकारमध्ये होती, महाविकास आघाडीमध्ये. ती जास्तीत जास्त फायदा घ्यायची, निधी उपटायची. रोहित पवार नातू शरद पवारांचं सरकार, उद्धव ठाकरेचं चालवतात पवार सरकार. 40 गेलेत, 15 बाकी आहेत, 12 गेले. मी काल 13वा गेलो खासदार, आणि 5 बाकी आहेत. समेट घडवावा. बीजेपी बरोबर जी आपली नैसर्गिक युती आहे ती अबाधित ठेवावी. आणि मुख्यमंत्रीपद आपल्याला दिलेलं आहे, त्यांनी शिवसेनेला दिलेलं आहे. त्याचा लाभ घेऊन संघटना बांधावी, शिवसैनिकांची कामं करावी. पण मला काय दिसत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून शेवटी मी ठरवलं की फार चुकीच्या मार्गाने उद्धवजी जात आहेत. पक्ष सोडून जाणाऱ्या गजानन कीर्तिकरांना लोक उद्यापासून विसरून जातील अशी टीका संजय राऊतांनी केली. कीर्तिकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, सर्व काही प्राप्त करून भोगून, तेव्हा लोकांच्या मनात एक वेगळी भावना, निष्ठा या शब्दाविषयी निर्माण होते. फार फार काही मोठी सळसळ वगैरे झाली असातला भाग नाहीये. गेले, ठीक आहे, गेले. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील. शिवसेनेत फूट पाडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे हा कीर्तिकरांचा आरोप बिनबुडाचा असल्याचं प्रत्युत्तर प्रफुल्ल पटेलांनी दिलं. आता गजानन कीर्तिकर ते कुठून आले अचानकच? म्हणजे पहिलं त्यांचा मुलगा कुठे आहे ते त्यांनी खुलासा करावा, त्याच्यानंतर इतरांना विचारावं की काय करायचं. आता नेमकं काय लालच आहे त्यांना? वाटतं की खासदार मी आहे, काय फायदा घेऊ, आणि नंतर जे काय होईल ते होईल. मुलगा कुठे आहे? मुलगा आत्ताही शिवसेनेमध्ये आहे आणि बाप इथे जाऊन वेगळं म्हणतोय. मग कोणाला खरा समजायचा हा विषय महत्त्वाचा आहे. आज तर आहे ना पवारशाही, एवढं तर मान्य करतात ना, मग तर आम्ही पाहू ना. अजून काही ते त्यांचे जे स्वप्न आहे फार दूर आहे, आणि म्हणून काही असं म्हणजे त्यांना स्वप्न बघायला कोणाला काही कोणी आवडू शकत नाही ना. स्वप्नच असतात. गजानन कीर्तिकरांच्या प्रवेशामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणखी मजबूत होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. टीका करणाऱ्यांना आपण कामाच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं ते म्हणाले. जनतेच्या मनातील निर्णय घेतल्यामुळे जनतेचा आपल्याला पाठिंबा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. काल गजानन कीर्तिकर साहेब जे आहेत ते आमच्यासोबत, म्हणजे एक वरिष्ठ नेते जे आहेत, खासदार आहेत, त्यांच्याकडे अनेक वर्षाचा जो काही कामाचा तजुर्बा, कामाचा अनुभव जो आहे, आणि नक्कीच बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये ते दाखल झाले. त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या कामाचा अनुभव जो आहे त्याचा नक्की फायदा आम्हाला होईल आणि या महाराष्ट्राला होईल. पंढरपुरात कार्तिकी निमित्त विठुराया चरणी 3,20,00,000 दान अर्पण करण्यात आलं. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 1,20,00,000 अधिक दान आलेलं आहे. विठुरायाच्या चरणी 3 कोटींचं दान आलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त भरभरून भक्तांनी दान दिलेलं आहे.
कोल्हापुरामध्ये ऊस आंदोलन चिघळलंय. ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर अज्ञातांनी पेटवला. दत्त दालमिया कारखान्याला ऊस वाहतूक करणारा हा ट्रॅक्टर पेटवण्यात आला. गेल्या हंगामातील उर्वरित रक्कम आणि यावर्षी FRP यावरून अनेक संघटना आक्रमक झाल्यात. एकरकमी FRP साठी 17 आणि 18 नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलं. ऊसाच्या प्रश्नाकरता हे ऊसतोड बंद आंदोलन करण्यात आलं. हिवाळी अधिवेशनामध्ये एकरकमी FRPचा कायदा संमत करावा, यासह FRPचं सूत्र बदलून FRPत वाढ करावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी सलग 2 दिवस ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे. वाहनधारकांचं आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं होणारी लूट थांबावी, या प्रमुख मागण्यासाठी म्हणून 2 दिवसाचं लाक्षणिक ऊसतोड आंदोलन 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाच्या तोडी बंद करून आम्हाला सहकार्य करावं. वाहतूकदारांनी ऊसाची वाहतूक 2 दिवस करू नये आणि कारखानदारांनाही आमची विनंती आहे, तुमची हिंमत नाही केंद्र सरकारबरोबर भांडायची, आम्ही भांडतोय, तुम्ही 2 दिवस कारखाने बंद ठेवून या आंदोलनाला मदत करा. आम्ही केंद्र सरकारला साखरेचा दर वाढवायला भाग पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या अहमदनगरच्या LED प्रकल्पाची दयनीय अवस्था झाल्याचं चित्र आहे. नगर शहर प्रकाशमय व्हावं आणि वीज बिलाच्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशानं अहमदनगर महापालिकेनं खासगीकरणातून स्मार्ट LED प्रकल्प राबवला होता. मात्र हा प्रकल्प फक्त फार्स ठरलाय. अद्यापही शहरातील अनेक भागांमध्ये दिवे बसवण्यात आलेले नाहीत, तर अनेक दिव्यांचा प्रकाश कमी पडतोय. 5 फेब्रुवारी 2022 पर्यंत कंपनीला अंतिम मुदत देण्यात आली होती, मात्र आज तागायत प्रकल्प अपूर्ण आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे. माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा वीज बिल किती येत होतं आणि आता किती कमी झालं. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या कमीत कमी 30-40% याच्यामध्ये वीज बिलामध्ये याच्यामध्ये कमतरता आपल्याला जाणवेल, इथपर्यंत बिल येईल. परंतु तशी काही परिस्थिती आज सद्यस्थितीत दिसत नाही. उलट आहे त्या लाईट डीम केल्या जातात. हा काय म्हणजे त्याचा पर्याय होऊ शकत नाही. लोकांना पूर्ण क्षमतेनं प्रकाश दिला गेला पाहिजे. याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांना मी या संदर्भामध्ये तक्रार केलेली आहे. राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चक्क ऑटो चालवण्याचा आनंद लुटला. एका कंपनीनं बनवलेल्या इलेक्ट्रिक ऑटो चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्या होत्या. ही ऑटो चालवण्याचा मोह मग मुनगंटीवारांना सुद्धा आवरला नाही. इलेक्ट्रिक ऑटो आहे. सुधीर मुनगंटीवारांनी इलेक्ट्रिक ऑटो चालवली. जॉर्डन इथल्या अम्मानला सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत नागपूरच्या अल्फिया पठाणनं 81 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलंय. अल्फियानं जॉर्डनच्या इस्माईल हुसाईली हिचा पराभव केलाय आणि भारतासाठी सुवर्ण पदक ती जिंकून आणते आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून भारतीय संघात निवड होऊन आशियाई विजेती झालेली अल्फिया ही पहिली महाराष्ट्रीयन खेळाडू ठरली आहे. मोठी बातमी आहे पुण्यातल्या अंगडियांच्या कार्यालयावर आज एका टोळक्यानं दरोडा टाकला. अंगडियांच्या ऑफिसवर 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं दरोडा टाकला आणि तब्बल 28 लाखांची रोकड लंपास केलेली आहे. पुण्यातील वर्दळीच्या मार्केट यार्ड परिसरात हा दरोडा पडलाय, त्यामुळे खळबळ उडालेली आहे. हा दरोडा टाकणाऱ्या 5 ते 6 मास्कधारी आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. सातारा जिल्ह्यात राजवाडा परिसरातील गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
हल्लेखोरानं अप्पा मंधे यांच्यावर गोळी झाडली. यात अप्पा मंधे यांच्या पोटात गोळी लागली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रात्री 11:15च्या सुमारास 3 जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी हा गोळीबार केला. या हल्ल्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ढकाबे इथं रतन बोडके या शेतकऱ्याच्या घरी दरोडा टाकण्यात आला. यात घरातलं तब्बल 60 ते 70 तोळे सोनं चोरीला गेल्याची माहिती आहे. बंदुकीचा धाक दाखवत 6 जणांनी दरोडा टाकल्याचं समजतंय. घरात सीसीटीव्ही असल्याचं समजल्यानंतर चोरांनी सीसीटीव्हीची हार्ड डिस्कही लांबवली तर मुद्देमाल घेऊन घरमालकाच्याच क्रेटा गाडीतून धूम ठोकली. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू असून दरोडेखोरांचा शोध घेतला जातोय. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि त्याच्या टीमला शुक्रवारी रात्री उशिरा कस्टम विभागानं मुंबई विमानतळावर रोखलं. सुमारे तासभराच्या चौकशीनंतर शाहरुख खान आणि त्याचे मॅनेजर पूजा ददलानी विमानतळावरून बाहेर पडताना दिसले. पण किंग खानचा बॉडीगार्ड रवी आणि टीमला कस्टमनं पकडलं. मीडिया रिपोर्टनुसार लाखो रुपयांची घड्याळं भारतात आणणे, त्याच्या बॅगेत महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडणे आणि कस्टम ड्युटी न भरल्याबद्दल शाहरुख खानची चौकशी करण्यात आली. शाहरुखनं 6,83,000 इतकी कस्टम ड्युटी भरली. शाहरुख शुक्रवारी शारजाहून मुंबईत आला तेव्हा कस्टम विभागानं सुमारे तासभर त्याची चौकशी केली. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबई विमानतळावरील काळ्या पिवळ्या प्रीपेड टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रीपेड टॅक्सीनं किमान 6 किलोमीटर अंतरावरील ठिकाणी जाण्याकरता 140 रुपये तर देशांतर्गत विमानतळाबाहेरून या टॅक्सी 4 किलोमीटर अंतराकरता 93 रुपये घेतात किंवा त्यांना ते द्यावे लागतात. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरून प्रीपेड टॅक्सीतून 6 किलोमीटर प्रवास करण्याकरता 127 रुपये तर देशांतर्गत विमानतळावरून 4 किलोमीटर प्रवासाकरता 85 रुपये मोजावे लागत होते. आता या टॅक्सीनं देशांतर्गत विमानतळावरून 8 किलोमीटर प्रवासासाठी 179 रुपये तर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 16 किलोमीटर प्रवासाकरता 358 रुपये मोजावे लागणार आहेत. ट्विटरमध्ये सध्या काय सुरू आहे असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे. त्याचं कारण म्हणजे $8 भाडं घेत ब्लूटिक देण्याची सेवा स्थगित करण्यात आली आहे. ट्विटरचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनी ज्याला हवी असेल त्याला व्हेरिफिकेशन ब्लूटिक मिळेल, मात्र त्याकरता महिन्याला $8चं शुल्क द्यावं लागेल अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर जगभरातून यावर टीका झाली. आता फेक अकाउंट्सच्या कारणास्तव ही सेवा रद्द करण्याची वेळ ट्विटरवर आली आहे. त्यामुळे ट्विटरमध्ये सध्या अनागोंदी सुरू असल्याचं समोर येत आहे. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. यानंतर वेगवान घडामोडींसाठी काही क्षणात भेटूया माझी सहकारी राखी सोबत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. फुलांची उधळण करत, घोषणाबाजी करत आव्हाडांना प्रोत्साहन देण्यासाठी इथे अनेक कार्यकर्ते जमा झालेत. प्रसार माध्यमांची सुद्धा गर्दी होतीये. सोबतच अनेक कार्यकर्ते आव्हाडांना पाहण्यासाठी इथे जमलेला आपण बघतोय. तर जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर झालाय. ही थेट दृश्य आपण बघतोय. अनेक कार्यकर्ते इथे गर्दी करतायत. प्रसार माध्यमांची सुद्धा गर्दी आहे. घोषणाबाजी करण्यात आली, फुलांची उधळण सुद्धा करण्यात आली. एक जल्लोष खऱ्या अर्थाने इथं साजरा झाल्याचं आपण पाहतोय. ही थेट दृश्य न्यायालयाबाहेरून आपण बघतोय. समर्थकांची गर्दी झाल्याचं आपण बघतोय. जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. आव्हाडांना समर्थन देण्यासाठी अनेक कार्यकर्ते इथे दाखल आहेत. आपल्यासोबत आहेत अजित. अजित, काय सविस्तर माहिती? जामीन मंजूर झालाय. थेट दृश्यांमध्ये आम्ही बघतोय आव्हाड दिसतायत. जामीन मंजूर झालाय. जितेंद्र आव्हाड यांच्यासह एकूण 12 जणांना न्यायालयाने जामीन दिलेला आहे. जामीन मुक्त झाल्यानंतर बाहेर येऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. या घोषणा झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती फुलांची उधळण केलेली आहे आणि थेट आता ते त्यांच्या घरी रवाना झालेले आहेत. बाहेर पडल्यानंतर
जेल का दरवाजा टूट गया, शेर बाहर आ गया, अशा पद्धतीच्या ज्या घोषणाबाजी आहेत त्या कार्यकर्त्यांमार्फत दिल्या जात होत्या. आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड जे आहेत ते त्यांच्या 12 कार्यकर्त्यांचं बाहेर आले. बरं. जामिनावरती सही केल्यानंतर सगळ्यांना अधिकृत जेव्हा जामीन झाला त्यावेळी कोर्टाच्या आवारात एक सीन घडला किंवा एक घटना घडली, ती म्हणजे सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून आव्हाडांनी स्पष्टपणे सांगितलं, म्हणजे हा एक गमतीचा भाग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, की यापुढे कोणाला मारू नका, मार खा पाहिजे तर पण कोणाला मारू नका, अशा पद्धतीनं आव्हाड बोलल्यानंतर सर्व त्यांच्या सोबतचे जे कार्यकर्ते होते, सहआरोपी होते, ते सर्व एकदम हसले आणि हा सगळा प्रकार झाल्यानंतर ते थेट बाहेर आले. थोड्याच वेळात ते त्यांच्या घरी पत्रकारांशी बोलणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आव्हाड त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते त्यांच्या घरी गेलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते आता प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. तर कोर्टाच्या बाहेर समर्थकांची गर्दी दिसते, त्यांच्या काय नेमक्या भावना आहेत? कोर्टाबाहेर समर्थकांची गर्दी आहे ती आता त्यांच्या सोबत गेलेली आहे. आव्हाड जे आहेत ते पुढे कोर्टाच्या परिसरातून निघालेले आहेत आणि ते त्यांच्या घराच्या दिशेने गेलेले आहेत. त्याच पद्धतीनं विवियना मॉल जो कॅडबरी जंक्शन आहे तिथपासून ते विवियना मॉल पर्यंत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे असं सांगितलं जातं. तिथून पुढे घरापर्यंत आव्हाड जे आहेत ते त्यांना कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोषात स्वागत करून नेतील असं बोललं जातंय. बरं, नक्कीच. धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अखेर जामीन मंजूर झालाय. त्यांच्यासह इतर 12 जणांना सुद्धा जामीन मंजूर झालाय. समर्थकांची एकच गर्दी झाली होती, प्रसार माध्यमांची सुद्धा गर्दी झाली. अक्षरशः तिथे फुलांची उधळण झाली, घोषणाबाजी झाली आणि मोठ्या उत्साहात जल्लोषात घोषणाबाजी करत आव्हाड आपल्या घरी जाण्यासाठी आता रवाना झालेत. 15,000च्या जात मुचलक्यावरती खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झालाय. 15,000च्या जात मुचलक्यावरती त्या इतर 12 जणांना सुद्धा सोडण्यात आलं. आपण पाहतोय दृश्यांमध्ये घोषणाबाजी होतीये, एकच जल्लोष होतोय.